सगळ्या प्रत्येक जनतेच्या मनात कोणत्याही विचाराचं असेल, कारण अजितदादा ठीक आहे राष्ट्रवादीचे नेते होते, परंतु एक महाराष्ट्राला एक मान्य होणारं नेतृत्व अजितदादांचं होतं. आणि म्हणून रोहित पवार काय डिक्लेअर करतात आता ते पॉलिटिकली बोलतील काय बोलतील मला माहिती नाही, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर चौकशी याची सगळी होऊन त्याचे रिपोर्ट्स आले पाहिजे असं मला तरी वाटतं. शुभेच्छा आहे त्यांना. तर आता वाढदिवस आहे त्यामुळे मी आज काही त्यांना दुसरे काही शब्द बोलणार नाही, परंतु शुभेच्छा दिली एवढंच सांगतो. संभाजीनगरमध्ये तुमच्या पक्षाला फारसं यश आल्याचं दिसत नाहीये. त्या ठिकाणी भाजपने शिवसेनेने बाजी मारल्याचं पाहायला मिळते. नक्की त्या ठिकाणचं काय म्हटलं की तुम्ही तिसऱ्या पक्ष हे पहा, अजून माझ्याकडे आकडे आहेत. संभाजीनगरमध्ये शिवसेना सायझेबल निवडून येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना ही सायझेबल निवडून येणार आहे. माझ्याकडे डिटेल्स प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीचे डिटेल्स आहे. वेगवेगळ्या राऊंडचे माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता किंवा तुम्ही जसं दाखवता तसे आकडे नाही. या आकड्यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळं साधनाची कमतरता असताना जनशक्तीच्या बळावर शिवसेनेनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निकराने शिवसैनिकांनी लढा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं आम्ही समाधानकारक यश या जिल्हा परिषदेत मिळवतोय. पंचायत समित्यासुद्धा जर बघितल्या तर सिल्लोड सोयगावसारख्या पंचायत समित्या आयसोलेटेड होत्या आम्हाला सतत, तिथंसुद्धा आम्ही यश मिळवलेलं आहे. पैठण बुंबरेंचे खासदार आमदार तिथंसुद्धा यश मिळवलेलं आहे. सत्तारांच्या मतदारसंघात आम्ही यश मिळवलेलं आहे. बोरनारांच्या मतदारसंघात यश मिळवलेलं आहे. शिरसाड्यांच्या मतदारसंघात आम्ही यश म्हणजे जे झिरो होतो आम्ही काही ठिकाणी तिथं आम्ही प्लस झाले. त्यामुळे मला असं वाटतं आकडे जे तुमच्याकडे येतात ते चुकीचे आहे. अजून बरेच आकडे पुढे येणार आहेत आणि त्यामुळे शिवसेना मला तरी वाटतं सायझेबल 2 आकड्यात तरी नक्कीच आहे. 2 आकड्यांची विजयीपर्यंत जाऊ शकला असतात जर चांगला समन्वय राहिला असता. समन्वय चांगलाच आहे आमच्याकडे. आम्ही सगळीकडे एकदम जोरदार प्रचार केलेला आहे. फक्त आम्ही साधनाने कमी पडलेलो आहोत, प्रशासनाच्या दबावाने आम्ही कमी पडलेलो आहोत. परंतु शिवसैनिकांनी निकराची झुंज दिलेली हे तर 100% सांगावं लागेल. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालतं असं म्हणतात. असं असताना महात्मा फुलेंच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना तेलंगणामध्ये झालेली आहे, राज्य सरकारकडून एक शब्दाचा निषेध करण्यात आलेला आहे ना, या संदर्भामध्ये कुठेतरी एखादी भूमिका जाहीर करण्यात आली. खरं तर राज्य सरकारने तसं तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राचे अशातला काही भाग नाही, पूर्ण देशाचे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि म्हणूनच तेलंगणामध्ये त्यांचा पुतळा होता. परंतु अजूनही त्याच्याविषयी राज्य सरकारने कडक शब्दात तेलंगणा सरकारला जबाब विचारलेला नाही. तर आपण हे अपडेट सध्या पाहतोय. जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रायगड जिल्हा परिषदेत जासई गटात काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय.